RT 2025-26 चे जे ऍडमिशन होणे ते सुरू झालेले आहे, नेमकं प्रोसेस काय राहणार आहे आणि RT 2025-26 चे एज लिमिट काय आहे, नेमकं काय काय त्याला डॉक्युमेंटेशन लागणार आहे, सर्व काही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर करणार आहोत. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, जर RT 2025-26 ची जर आपण विषय घेतला तर RT 2025-26 चे ऍडमिशन ओपन झालेले आहेत आणि नेमकं फॉर्म कसा भरावा लागणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. A to Z प्रोसेस मी त्याच्यात सांगितली. तुम्ही तुमच्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म हा भरू शकतात. जर तुम्हाला एक लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याचे ऍडमिशन RT 2025-26 अंतर्गत हे मोफत होतं. तर नेमकं कसं होतं तर तुम्हाला तो फॉर्म फिल करावा लागणार आहे. फॉर्म फिल झाल्यानंतर तुमची ती अर्जाची छाननी होणार आहे, म्हणजेच गिव्ह अवे, म्हणजे आपण एक लॉटरी पद्धत मध्ये ते निवड होणार आहे, जसं महाडीबीटीच्या माध्यमातून होत असतं. तर त्याला एज लिमिट काय होणार आहे, तर एज लिमिट मध्ये जर आपण प्रवेशाच्या वर्गाचा जर गोष्टी केलं तर प्ले ग्रुप नर्सरीसाठी जी वयोमर्यादा आहे ती 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 आहे. म्हणजेच 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 म्हणजे हा जो मुलगा आहे तो आपला 31 डिसेंबर 2025 रोजी 3 वर्ष किमान पाहिजे आपल्याला त्याचं वय आहे. जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर त्याचं वर्ष 3 वर्ष जर वय असेल तर तो एज मध्ये बसला आहे किमान. आणि जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत 4 वर्ष 5 महिने 30 दिवस जरी असणार आहे तरी चालणार आहे. दुसरी गोष्ट, ज्युनियर केजी साठी सेम 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतचा जन्म हा हवा आहे. 4 वर्ष याचं वय हवं आहे कमान आणि 5 वर्ष 5 महिने 30 दिवस सुद्धा हे वय चालणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. जर आपण सिनियर केजी ची गोष्ट केली तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत जन्म हवा आहे. म्हणजेच 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत या वयामध्ये जन्म असायला पाहिजे. जर या वयानंतर जन्म असेल किंवा पहिले असेल तर सिनियर केजी साठी हे बसणार नाहीये. 31 डिसेंबर 2025 पर्यंत 6 वर्ष 5 महिने 30 दिवस जरी असले तरी चालणार आहे. पहिलीसाठी आता आपण पहिलीसाठी जे महत्त्वाकांक्षे मला प्रश्न येत होते, पुन्हा पुन्हा कमेंट येत होते, पहिलीसाठी वयाची मर्यादा काय आहे, तर 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत जन्म हा असायला पाहिजे. किमान 6 वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय पाहिजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण जे वय पकडणार आहेत ते 6 वर्ष सुद्धा चालणार आहे. सर्व काही डिटेल तुम्हाला फॉर्म मध्ये दिसून येणार आहे. जर तुम्ही फॉर्म ओपन केला, जर फॉर्म मध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली डेट ऑफ बर्थ तिथे फिल केली तर डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती दिसायला येते की मुलगा हा कितवी मध्ये जाऊ शकतो, सिनियर मध्ये जाऊ शकतो, ज्युनियर मध्ये जाऊ शकतो की पहिलीच्या वर्गामध्ये तो ऍडमिशन साठी इलिजिबल आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.